आम्ही तसंच एकत्र काहीच काम केलं नव्हतं किंवा आमच्या भेटीगाठी नव्हत्या, पण तरी सुद्धा आमच्या दोघांचे असे फॅन पेजेस आहेत. तर बरेच फॅन्स आहेत की ज्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं की आम्ही एकत्र काम करावं. खरंच नाही, मला जेन्युइनली त्याच्यावर काम करायचं होतं. कारण माझी पहिली मालिका चालू होती तेव्हा त्याचं जुळणी येती चालू होतं, म्हणजे माझी दुर्वा चालू होती तेव्हा जुळणी येती चालू होतं. त्याच्यानंतर आय ऑलवेज अडमायर हिज चॉईसेस. तर मी असं जस्ट असं रॅन्डम म्हणायचं की मी कमवायला लागलो ना वर्षातून 3 ट्रिप्स तर करणारच म्हणजे असं. आणि आता मी ते जगते. कायम असंच होतं की कुठलीही फिल्म नाही करायची आहे मला, म्हणजे कारण असे नाहीत की असे अपॉर्च्युनिटीज आम्हाला आले होते, म्हणजे असं नव्हतं की आम्हाला एकत्र काम विचारलं गेलं नव्हतं. मी जी सिरियल केली होती फुलपाखरू आणि जुळून ती रेशीम गाठी, याला तसा खूप वेळ गेलाय, पण तरी सुद्धा मला वाटतं की ते लोकांच्या मनात इतकं चांगलं कोरलं गेलंय. दोघांच्याही सिरियल मधलं काम, आमचे कॅरेक्टर्स, तिलाही वैदेही म्हणून हाक मारत होते, मलाही आदित्य म्हणून हाक मारत होते. अभिनयाला तिथे वेळ देणं मोर दॅन माझं ह्याच्यात वेळ जाईल की नाही म्हणजे आज आउट टाइम आहे माझं, नाही मग मला तर ते मला नको आहे. असं नाहीये की फोन येत नाहीत किंवा विचारलं जात नाही. इट इज माय होम ग्राउंड. आय लव्ह डुईंग टेलिव्हिजन, पण ते ना प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आता. मला नेहमीच असं घर आवडतं की त्याच्या गॅलरी समोर कुठलं दुसरी बिल्डिंग नको, लांब लांब पर्यंत काय नको. आणि जेव्हा मी घर शोधत होतो तेव्हा अक्षरशः ऐन वेळेवर मला त्या वेळेस घरं सापडली, जेव्हा जेव्हा मी शिफ्ट झालोय. की असे रडत नाहीत आम्ही की आम्ही छानही दिसतोय ना रडताना, असे आम्ही दोघेही नाही आहोत. आम्ही म्हणजे सगळं असेच रडतो, तरीही आम्ही सुंदर दिसतोय. माझ्या नाटकाला आलं होतं तर आम्ही एकत्र बर्थडे केक कट केला होता, कारण बर्थडे सेम म्हणून वगैरे एवढंच. पडत खूप मेहनत आहे, कारण तो खूप मेहनत घेतो त्याच्यावर, म्हणजे कारण करायचा यार वर्कआउट तो तिथे, पण मी नाही करायचंय. एकदम चल जिमला वगैरे, मी जाऊन बसले होते फक्त, तो वर्कआउट करत होता. म्हणजे ही इज रिअली डेडिकेट. हॉटनेस वगैरे तर काय आता ते आहेच. तू जवळून मागितलंस म्हणजे मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मराठीत ना आता एक हार्डकोर लव्ह स्टोरी येणार आहे आणि त्याची मला उत्सुकता आहे. तुम्हाला कळलं असेल मी कुणाबद्दल बोलते आणि कोणत्या चित्रपटाबद्दल बोलते. आणि हा चित्रपट आहे आरपार. या चित्रपटाच्या निमित्तानं आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता ललित प्रभाकर आहे आपल्या स्टुडिओमध्ये. खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. थँक्यू. तुला गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही विविध मंडळात जाताय, चित्रपटाच्या प्रमोशनला काय काय फीडबॅक्स मिळत आहेत ते दोघांनाही भेटतायत लोक आवर्जून, पण चित्रपटाबद्दल काय बोलतायत ललित? एकतर चित्रपटाची उत्सुकता खूपच आहे आता आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे. जे कोणी भेटताय, जसं तूही भेटल्यावर जे म्हणालीस की ते खूप फ्रेश वाटतंय, खूप नवीन वाटतंय, आतापर्यंत बघितलं नाही असं काहीतरी वाटतंय. टीजर, गाणी जे काय आलंय आमच्या सिनेमाशी रिलेटेड ते सगळंच खूप नवीन आहे असं वाटतंय त्यांना, फ्रेश आहे. आणि ते नुसतंच फ्रेश नाहीये तर ते त्यांना रिलेट होणारं सुद्धा आहे, ते उत्सुकता निर्माण करणार आहे. सो आमची एक्साइटमेंट जास्त वाढली त्याच्यामुळे. ऋता, काय काय प्रतिक्रिया मिळतात तुला? टीजर आलेला आहे, 3 गाणी आली आहेत, उद्या आमचं एक गाणं येत आहे आणि खूप ऑर्गॅनिकली ऍक्च्युली रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे आम्ही जिथे जाऊ तिथे सगळे तेच म्हणतायत की खूप फ्रेश दिसतंय आणि खूप सुंदर दिसतेय जोडी, केमिस्ट्री छान वाटतेय आणि गाणी खूप सुंदर आहेत. कारण पहिलं टायटल ट्रॅक आलं आहे जे शंकर महादेवन यांनी गायलंय, जितेंद्र जोशी यांनी लिहिलंय. सेकंड गाणं जे आलंय ते जागरण गोंधळ आलंय आणि थर्ड जे आलंय ते डान्स नंबर आहे 36 गुण. त्यामुळे इट इज लाईक अ प्लॅटर की सगळं तुम्हाला सगळे फ्लेवर्स बघायला मिळणार आहेत त्या फिल्म मध्ये. सो एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे. तुम्हाला किती इंटरेस्टिंग वाटत होतं हे पेअरिंग आपलं होणार आहे? म्हणजे ऋताचं काम तू बघितलं असेल, ऋता ललितचं काम बघितलं असेल, तेव्हा काय वाटत होतं, कशा पद्धतीने वर्क होईल? कारण आम्ही जेव्हा बघतोय ते फार इंटरेस्टिंग वाटते ती केमिस्ट्री. मला तिचं काम आवडतच होतं. मी तिला पहिल्याच कामापासून तिचं अनन्यामध्ये तिने खूपच अमेझिंग काम केलं होतं आणि पहिल्या सिनेमाच्या मानाने पण तिला खूप चॅलेंजेस पण जास्त होते त्या सिनेमामध्ये. पण आम्ही कधीतरी ह्या सिनेमाच्या निमित्ताने काम करू असं वाटलं नव्हतं. म्हणजे कुठला तो सिनेमा असेल असं कधीच डोक्यात क्लिअर नव्हतं की असा तो सिनेमा असेल किंवा काय. पण मी म्हणेन की आय एम फॉर्च्युनेट लकी की आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी आमची झाली तयार, कारण त्याची उत्सुकता आणखीन जास्त वाढली आहे सिनेमाची ह्या जोडीमुळे. आम्ही तसंच एकत्र काहीच काम केलं नव्हतं किंवा आमच्या भेटीगाठी नव्हत्या, पण तरी सुद्धा आमच्या दोघांचे असे फॅन पेजेस आहेत. तर बरेच फॅन्स आहेत की ज्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं की आम्ही एकत्र काम करावं. बरेच लोक होते की ज्यांना वाटत होतं आम्ही एकत्र काम करावं. आणि आता तिच्याबरोबर काम केल्यानंतर तर मला इतका आनंद होतोय, कारण
मला खूपच मजा आली तिच्याबरोबर काम करून. आमची कम्पॅटेबिलिटी जी आहे मला वाटतं की ती अंडरस्टँडिंग किंवा इंटिग्रिटी जी आहे कामाबद्दलची ती खूपच जास्त मॅच झाली. आणि आणखीन एक गोष्ट आमची जी मॅच होतोय ती म्हणजे आमचा वाढदिवस 12 सप्टेंबर आहे दोघांचाही. राईट. तर तो एकाच दिवशी आहे, त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी ज्या जुळून आल्या आणि आता ते फक्त लोकांपर्यंत पोहोचायची देरी आहे. वाट बघतोय आम्ही. ऋता, आणि same question. ऍक्च्युली आरपार मध्ये आम्ही म्हणजे फिल्म मध्ये बरंच असं आहे की 11-11 हम्म. मॅनिफेस्टेशन, हो. एकमेकांना आम्ही म्हणतो पण की आम्ही एकमेकांना मॅनिफेस्ट केलंय आणि असं. तर आय थिंक सगळ्यांचं मॅनिफेस्टेशन वर्क होऊन खरंच म्हणजे मला जेन्युइनली त्याच्यावर काम करायचं होतं. कारण माझी पहिली मालिका चालू होती तेव्हा त्याचं जुळणी येती चालू होतं, म्हणजे माझी दुर्वा चालू होती तेव्हा जुळणी Okay, येती हा. चालू होतं. त्याच्यानंतर आय ऑलवेज अडमायर हिज चॉईसेस, कारण तो खूप ह्याच्यात न अडकता की मला फक्त आता हिरो सारखंच काम करायचं ह्याच्यात न अडकता तो खूप एक्सप्लोअर करतो, विच इज व्हेरी रेअर आय फील. आणि त्याला अजिबातच इन्सिक्युरिटी नाहीये कसलीच, ना मागे पडण्याची इन्सिक्युरिटी आहे, ना कोण नवीन चेहरा येतोय त्याची इन्सिक्युरिटी, तर आय एम व्हेरी शुअर की नाहीच आहे. पण एकंदरीतच तो माणूस म्हणून पण खूप सिक्युअर आहे, त्यामुळे कलाकार म्हणून तर तो आहेच, Right. विच ऑल्सो आय फील इज व्हेरी व्हेरी रेअर. कारण कोलॅबरेशन म्हणजे लव्ह स्टोरी आहे म्हटल्यावर ती केमिस्ट्री वर्क होणं हे गरजेचंच आहे. म्हणजे हे बेअर मिनिमम आहे की त्याच्याशिवाय मग त्याच्याशिवाय गोष्ट कशी पुढे जाणार. म्हणजे हा, आणि ऑल्सो आम्हाला अजिबातच वेळ नव्हता की तो आईस ब्रेक करा, मग आता असं काही वेळ नाही मिळालाय Okay. आम्हाला. म्हणजे डायरेक्ट भेटलात आणि ते भेटलो सगळं आणि सुरू. डायरेक्ट कामालाच लागलो. Okay. बट मी कम्प्लीटच मॅनिफेस्ट केलं होतं, मला करायचंच होतं त्याच्याबरोबर काम. पण अगेन कायम असंच होतं की कुठलीही फिल्म नाही करायची आहे मला, म्हणजे कारण असे नाहीत की असे अपॉर्च्युनिटीज आम्हाला आले आम्हाला होते, आल्या म्हणजे होत्या. असं नव्हतं की आम्हाला एकत्र काम विचारलं गेलं नव्हतं, पण ते समहाव कधी माझ्याकडून वर्क नाही झालं, दोघांकडून नाही झालं, त्याच्याकडून नाही झालं. बट आय एम सो ग्लॅड आत्ता इफ आय लुक बॅक, आणि कारण मला असं वाटतं आर पार वॉज दॅट फिल्म, इज दॅट फिल्म ज्याने आणि मला खूप खूप मजा आली आहे त्याच्यावर काम करायला, म्हणजे मला करायचंच आहे काम. आणि दोघेही फार वेगळे दिसलात, म्हणजे ते जाणवतंय ते कॅरेक्टर मध्ये किती समरस झालात तुम्ही. इवन ललित असेल किंवा ते गोंधळाचं गाण्यामधला लास्टचा सीन असेल, आम्ही अशा पद्धतीची ती शेड बघितली नव्हती, किंवा ऋताची ती शेड, ते तुम्हाला किती एक्सप्लोअर करता आलेलं आहे कलाकार म्हणून हे सगळं करताना. कारण वेगवेगळ्या गोष्टी आहेत, गाणीही वेगळ्या पद्धतीनं आम्ही बघतोय मराठीत होता. गौरवला सगळं क्रेडिट जातं. गौरव पत्की ज्याने हा सिनेमा लिहिला आणि डिरेक्ट सुद्धा केला, तर त्याने ह्या सगळ्या गोष्टी ह्या ऑलरेडी स्क्रिप्टमध्ये लिहिल्या होत्या. जे एका कुठल्याही ज्या पद्धतीचे सिनेमे बघत आपण मोठे होतो की आपल्याला सगळं करायला मिळेल एखाद्या सिनेमामध्ये, मग तो रोमॅन्स सुद्धा असेल, मग इमोशनल सीन सुद्धा असतील, मग भांडणाचे सीन असतील, डान्स असेल, लिपसिंग्स असेल, तर असे सगळं आम्हाला करायला मिळालं या सिनेमात. वेगवेगळे लुक्स होते आमचे, 2 लुक तुम्ही बघितलेत आतापर्यंत. कारण तो काळ आहे का, ही प्रेमात पडण्याची गोष्ट नाही, प्रेमात असण्याची गोष्ट आहे. तर त्यांचं काय काय होतं ते एकत्र असताना, ह्या 4 वर्षात 5 वर्षात ते एकत्र असताना त्यांच्याबरोबर काय काय होतं त्याची ती गोष्ट आहे. तर त्याची पण गंमत होती की त्यांच्यामध्ये काय बदल होत आहेत इमोशनली, फिजिकली, ते सगळं एक्सप्लोअर करणं आणि ते परफॉर्म करणं. तर मला वाटतं की त्याने स्क्रिप्टच खूप सुंदर लिहिली होती, ते आम्हाला फक्त परफॉर्म करायचं होतं. नाही, आणि असं होतं की लव्ह स्टोरी आहे म्हणजे ऑब्व्हियसली मला असं वाटतं ती ताकद या स्क्रिप्टची आणि त्या कॅरेक्टरची अशी आहे की ते कॅरेक्टर इतके खरे आहेत, पण ऍट द सेम टाइम आम्हाला म्हणजे आम्ही हिरो हिरोईन आहोत. तर हा बॅलन्स हा गौरवने खूपच कमाल साधलाय. म्हणजे आम्हाला डान्सही करता आलाय त्यात, लाईक ललित सेट, रोमॅन्सही आहे, भांडणी आहे, म्हणजे ते कॅरेक्टर इतके ऍस्पिरेशनल वाटतात की अरे यार अमरप्रची किती गोड आहेत असं, पण ऍट द सेम टाइम ते इतके खरे आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की, आणि एक्स्ट्रीम म्हणजे डेंजर एक्स्ट्रीम आहेत. म्हणजे आता फक्त मे बी टीजर म्हणून आणि हे असं वाटत असेल की फक्त अमरच एक्स्ट्रीम आहे, ओहो प्राची पण काही. आणि युजली आपण असं म्हणतो ना की अपोजिट्स अट्रॅक्ट असं, पण ह्या केसमध्ये असं आहे की ते दोघंही तसे सारखे, त्यांचा वेडेपणा खूप सारखा आहे. आणि ते दोघं आल्यावर आजूबाजूच्यांची जी काय धांदल उडते की अरे देवा हे दोघात आलं, पण त्यांचं आरपार चालू आहे सगळं छान. तर मला असं वाटतं दॅट इज, म्हणजे आपण खऱ्या आयुष्यात खूप बाउंड्रीज ठेवून वागतो, राईट, कारण मर्यादा असतात, सोसायटी, अशा सगळ्याच गोष्टी आहेत. पण आय थिंक प्राची म्हणून जगताना किंवा अमर प्राचीची गोष्ट निभावताना काहीच इनिबिशन्स म्हणजे त्या कॅरेक्टरनंच काही नाही आहेत, त्यामुळे आम्हालाही ते
आम्ही काही ठेवूच शकलो नाही, म्हणजे टुवर्ड्स इच अदर ऑल्सो आणि परफॉर्म करताना पण. त्यामुळे आय थिंक म्हणून ते कदाचित इतकं रिफ्लेक्ट होत असेल. कम्प्लीट क्रेडिट गौरवला आहे कारण त्याचं. तो आरपार वेडेपणा बघणं महत्वाचं ठरणार आहे, त्याचं जे काही इंटेन्सपणा जो आहे. पण तुम्ही कधी आयुष्यात मॅनिफेस्ट केलं होतं? आपण बऱ्याचदा करतो की या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ते झालेलं आहे. तसे काही अनुभव आहेत तुमचे? बऱ्याचदा होतं असं, म्हणजे घराच्या बाबतीत असेल, गाडीच्या बाबतीत असेल, कधीतरी काही वर्षांपूर्वी, बऱ्याच वर्षांपूर्वी आपण काहीतरी म्हटलेलं असतं. मला नेहमीच असं घर आवडतं की त्याच्या गॅलरी समोर कुठलं दुसरी बिल्डिंग नको, लांब पर्यंत काय नको. आणि जेव्हा मी घर शोधत होतो तेव्हा अक्षरशः ऐन वेळेवर मला त्या वेळेस घरं सापडली, जेव्हा मी शिफ्ट झालोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. सो आता पण मी जिथे राहतो ते घरही मला असं जेव्हा मी शोधायला घेतलं तेव्हा त्याच वेळेला मी, आणि असं पण नाही की मला खूप घरं बघावी लागतात. मला जे पहिलं सापडतं बऱ्याचदा तेच सापडतं, मला ते बरोबरच असतं, म्हणजे मला आवडणारच असतं. तर अशा गोष्टी होतात. असं मला वाटतं बऱ्याच, आणि कामाच्या बाबतीतही होतात. ज्या लोकांबरोबर काम करायचं असतं, ज्या पद्धतीचं काम करायचं असतं, ते कधीतरी डोक्यात कुठेतरी असतं आणि मग ते होतं. आणि मग ते केल्यानंतर ऍक्च्युअली लक्षात येतं की अच्छा, आपण हे कदाचित मॅनिफेस्ट केलं होतं. राईट. ऋता, तुझ्या बाबतीत झालंय? हो, डेफिनेटली. कारण मी म्हणजे मला लहानपणापासूनच खूप ट्रॅव्हलची आवड आहे, खूप जास्त. मला ते फार कम्फर्टेबल झालं ना की मला अनइझी व्हायला होतं. मला असं वाटतं की अरे माझी ग्रोथ थांबली आहे. किंवा मग कधी कधी म्हणजे आता आमचं फील्ड असं आहे आपलं की आपण सतत माणसांच्या मध्ये असतो. तर मला असं होतं की नाही, थोडासा ब्रेक हवाय. आणि ना एक सतत एक कॅमेरासमोर असल्यामुळे ना कदाचित हे पटकन डोक्यात जाऊ शकतं की अरे आपण आता खूप पॉप्युलर आहोत, आता आपण हे. पण तुम्ही एका वेगळ्या देशात गेल्यावर किंवा वेगळ्या जागी जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्हाला कोणीही ओळखत नाही, किंवा बॅक टू युअर रूट्स. आणि आय फील की मला ते खूप जास्त आवडतं, कारण ट्रॅव्हलमुळे मी माझ्या रियालिटीशी जास्त कनेक्ट होते. तर मी असं जस्ट असं रॅन्डम म्हणायचं की मी कमवायला लागलो ना वर्षातून 3 ट्रिप्स तर करणारच, म्हणजे असं. आणि आता मी ते जगते. कदाचित मी ते इंटेन्शनल बोलले नसेल, पण असं मॅनिफेस्टेशन होत असतं. म्हणजे ठरवून असं कोणी करतात लोक ठरवून, पण मी अजून ठरवून केलेलं अजून अनुभवलं नाहीये. पण आतापर्यंत जे मी बोलले ते सगळं माझ्या आयुष्यात आहे आता. आणि फॅन्सने तुम्हा दोघांना एकत्र येण्याचं जे काही मॅनिफेस्टेशन केलं होतं ते जुळून आलं, आणि ही जोडी आम्हाला या निमित्तानं. बेस्ट पार्ट काय वाटतो या फिल्म मध्ये, की ही फिल्म केली आणि आपण खूप बेस्ट डिसिजन घेतलेला आहे, कारण याच्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. काय वाटतं ते, कोणती गोष्ट असेल? मला वाटतं टीम, आमची पूर्ण जी टीम आहे, एक HOD, एक टेक्निशियन, एक कलाकार या सिनेमाशी रिलेटेड, त्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. सगळे त्या ठिकाणी एकदम परफेक्ट आहेत आणि त्यांनी त्यांची कामं चोख पार पाडलेली आहेत. त्यामुळे हे जे एकत्रित त्याचा परिणाम झालाय, जे तुम्हाला दिसतंय टीझरच्या थ्रू, आमच्या पोस्टरच्या थ्रू, आमच्या गाण्यांच्या थ्रू, हे सगळं टीम वर्कच आहे आणि ते टीम वर्कच रिफ्लेक्ट होत आहे आता. हे अशी टीम इम्पॉसिबल आहे. प्रत्येकाचा इंटेंट कसा इतका प्युअर आणि ऑनेस्ट असू शकतो. म्हणजे टीम म्हणजे एक साधारण किती 50-60 लोक असून अरे आपण, प्रत्येकाचं कसं असू शकतो की एकाच पेजवर सगळे. तर हे खूप रेअर आहे. म्हणजे हे ऍक्च्युली म्हणजे घडून आलेलं आहे. तर हे त्रास होतो आता खूप जास्त दुसरीकडे काम करताना होतो यार, मला तर खूप त्रास होतो. आणि मी तशी खूप इमोशनल आणि पॉझिटिव्ह माझ्या माणसांबद्दल आहे. पण प्रोफेशनली मी तशी फार हे पण होते की ओके, एक झालं मूव्ह ऑन, असं. कारण अडकून पडू शकत नाही आपण. पण मला समहाव म्हणजे आरपार नंतर मला असं होतं, म्हणजे आम्ही नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये शूट केली, पायच निघत नव्हता तिथून. असं होतं की ओ शिट, म्हणजे हे जरा हल्लं होतं सगळं. तर विच इज व्हेरी रेअर. म्हणजे आणि मी खूपच अशी कॅल्क्युलेटिव्ह आणि तशी सेन सॉर्टेड मुलगी आहे की नाही, कंपार्टमेंटलाइज माझं खूपच चांगलं आहे. पण मला आरपारच्या वेळेस म्हणजे माझं सगळंच असं की अरे यार, मला परत कधी अशी टीम मिळेल. आणि फॉर दॅट मॅटर इव्हन असा को ऍक्टर वेअर ही इज गिव्हिंग एव्हरीथिंग, असा डिरेक्टर जो त्यांनी लिहिली आहे, त्यांनी डिरेक्ट केली आहे, पण तरी ही वॉज सो मच ओपन टू सजेशन्स. किंवा त्यांनी कुठेच असं तो असं अडून नाही बसला. त्यांनी आम्हाला मुभा दिली, तुम्हाला जे वाटतंय तुम्ही करून बघा. ओके, तो डेफिनेटली आमचा अँकरच आहे फिल्मचा. ही इज द डिरेक्टर ऑफ द फिल्म. त्यामुळे तो करेक्ट आम्हाला लाईनीवर आणायचा जेव्हा आम्हाला त्याला वाटत असेल की अरे नाही, हे थोडं पण त्यांनी एक्सप्लोर करायला दिलं आम्हाला दोघांना.
आणि त्यामुळेच ते वेगळं काहीतरी आउटपुट जे आपण आता बघतो ते आणि त्याच्यामुळे असणार. मी म्हणजे आम्ही दोघांनी एकत्र काम केल्यामुळे ना आम्ही तसे ऑनटोजच होतो एकमेकांच्या बाबतीत पण आय फील, कारण अंदाजच नाहीये ना एकमेकांच्या सुरात. सी काम बघितलेलं वेगळं आहे, अगदी सेटवर काय असतं कसं असतं मग कोणाची काहीच अंदाज नाहीये. सो ते अंदाज घेत घेत आणि आय थिंक दॅट इज लाईफ. कारण अदरवाईज पण म्हणून मी म्हटलं की आमची प्रोफेशनल कम्पॅटेबिलिटी ही अनरिअल आहे म्हणजे आय फील. आणि इट इज असं नाही की सगळं बोलावं लागतं, इट्स व्हेरी म्हणजे त्याचा सीन असेल तेव्हा ओके आम्हाला एकमेकांना खूप वेळ एकमेकांच्या सायलेन्समध्ये आम्ही बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहोत, विच आय फील इज रेअर. म्हणजे ऑल्सो बिकॉज मे बी वी आर वे टू सिक्युअर्ड ॲज ऍक्टर्स, ते पण असेल मे बी. कारण आम्हाला अजिबातच म्हणजे ठीक आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आमचे दोघांचेही असे काही सीन्स आहेत आता प्रत्येक फिल्ममध्ये असे काही सीन्स असतात जे मेल पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचे असतात, फिमेल पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे, पण द एनर्जी वॉज सेम. जस्ट बिकॉज आता माझा सीन आहे तर मग आता ललित मग ठीकच असं नव्हतं ते, किंवा त्याचा सीन आहे तर मग आणि कोणच नव्हतं असं सेटवर म्हणजे. पण ते मला असं वाटतं दॅट इज व्हेरी रेअर. म्हणजे द ओनली एंड रिझल्ट काय हवा होता तर ही फिल्म चांगलं होणं, बाकी पर्सनल गेन्स काही नव्हते ह्या प्रोजेक्टमध्ये, विच आय फील इज रेअर. म्हणजे सगळ्या बाबतीत किंवा एनर्जीच्या बाबतीतही सगळे एका पेजवर होते. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की हे छानच झालं पाहिजे, आम्ही खूप मनापासून केलेलं आहे, हे छानच होणार, हाच अप्रोच होता सगळ्यांचा. म्हणजे एव्हरीबडी, आय एम नॉट किडिंग, एव्हरीबडी. तू ज्या पद्धतीने सांगते त्यामुळे माझी उत्कंठ तू वाढवलेली आहेस, कारण ऋताई सेईंग म्हणजे त्याच पद्धतीनं ते झालेलं असणार. पण ज्या पद्धतीने मी गाणी बघतोय की वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे प्रत्येक जॉनरा आहे, तो गोंधळ आहे गाण्याचा, एक मस्त रोमॅन्टिक नंबर आहे आणि एक डान्स नंबर आहे. डान्स नंबर आम्हाला प्रचंड आवडतंय आणि तुम्हाला रिॲक्शन मिळाले असेल. 36 गुण ते शूट करणं, त्याबद्दल प्लीज सांगा. म्हणजे इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी स्टेप वगैरे तुम्हाला करायला लावेल. नाही आता तरी तुम्ही 3च गाणी ऐकलीत, 8 गाणी आहेत सिनेमामध्ये. आणि अगेन आमचं एक वन ऑफ द HOD म्हणजे गुलराज सिंग ह्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी होती आणि त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे गुलराज सिंगने. कारण इतक्या वेगळ्या पद्धतीची धाटणीची गाणी करणं, आणि नुसतीच फक्त वेगळ्या पद्धतीची नाही करणं तर ती लोकांना रिलेट पण झाली पाहिजे, लोकांना भिडली पण पाहिजेत, लोकांना आवडली पण पाहिजे. आणि आतापर्यंत जेवढी गाणी आलीत, आपली 3 गाणी आलीत, तिघांना एक खूप चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला. 36 गुणचं जे होतं आमचं, पूजा काळे आमची कोरिओग्राफर आहे, तिने पण तेवढंच सुंदर काम केलंय. बाकीचे पण आमची जी गाणी आता येणार आहेत पुढची ते आहेत, त्यातही तुम्हाला कळेल की तिची कोरिओग्राफी, आणि कारण सगळ्या गाण्यांची कोरिओग्राफी तशी थोडी वेगवेगळी होती. अजून आमच्या याच्यामध्ये ठुमरी आहे, एक स्टुडिओ मधलं गाणं आहे. तर सगळ्यात जास्त नाचायचं मला वाटतं की 2 गाण्यांमध्ये होतं, एक 36 गुण आणि एक स्टुडिओ मधलं जे गाणं आहे ते. खूप नाचलंय पण आम्हाला खूप मजा आली, पण त्याची आम्हाला खूपच मजा आली. आणि पूजानेही खूपच सुंदर काम केलंय. म्हणजे तेच आहे ना की ते शब्द जे आहे, ज्या पद्धतीने ते रचलंय गाणं, त्याला इतका सुंदर न्याय दिलाय तिने तिच्या कोरिओग्राफीने, आणि परत DOPने, आणि मला वाटतं सगळ्यांनी परत अगेन तेच आहे की सगळ्यांचं एकत्र जर जुळून आलं ना, मग तो एकत्रित परिणाम दिसतो तुम्हाला. मग कोणाचं तुम्हाला वेगळं असं दिसत नाही की अच्छा हा फक्त गाणं चांगलं आहे पण स्टेप्स अजून चांगले असले, असं नाही वाटत तुम्हाला. ते एकत्रित परिणाम जेव्हा असतो ना, तेव्हा ते चांगलं रिफ्लेक्ट होतं, चांगलं पोहोचतं. पण एकीकडे नॅशनल क्रश म्हणजे मुलींचे DMs येणारा हा अभिनेता, ज्याला अनेक म्हणजे आता एंटर केल्यानंतर ही मुलींनी सेल्फी वगैरे, आणि इकडे ही मुलं प्रचंड वेडी आहेत ऋतासाठी माहिती. हे सगळं असताना तुम्ही आता प्रमोशन मध्ये फिरताय ना, तर ते काय काय तुम्हाला दिसतंय? अरे ऋताची पॉप्युलॅरिटी असेल किंवा ज्या पद्धतीने तिला प्रेम देतायत, किंवा ललितसाठी मिळणारं प्रेम, ते कसं बघताय तुम्ही दोघंही? मला खूप भारी वाटतं, मला खूपच भारी वाटतं. म्हणजे असं आम्ही काल कॉलेजेस केले, इतक्या प्रेमाने ते सगळ्या बघत होत्या ललितकडे. आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम. म्हणजे खूपच भारी. आणि ऍट द सेम टाइम मला हेही वाटतं, मेन्शन करावंसं वाटतं की म्हणजे टचवूड आमचे इतके छान फॅन्स आहेत की जस्ट बिकॉज आता आम्ही दोघे एकत्र काम करतोय तर मग मुलं असं मेसेज करत नाहीयेत की अरे मग काय ललितच का नाही, किंवा सो दॅट इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल की एक कोलॅबोरेशन म्हणून पण ते खूप एक्सेप्ट करतायत आणि ते खूप छान प्रेम देतात. स्वतः एक्साइटेड हो, ते खूप जास्त एक्साइटेड आहेत. आणि एक मला चांगली गोष्ट अशी वाटते की तिने जी सिरियल केली होती फुलपाखरू आणि जुळून ती रेशीम गाठी, याला तसा खूप वेळ गेलाय, पण तरी सुद्धा मला वाटतं की ते लोकांच्या मनात इतकं चांगलं कोरलं गेलंय. दोघांच्याही सिरियल मधलं काम, आमचे कॅरेक्टर्स, तिलाही वैदेही म्हणून हाक मारत होते, मलाही आदित्य म्हणून हाक मारत होते, आणि खरं तर खूप वेळ गेला. तर कदाचित आम्ही ते जे काही आम्ही त्या सिरियल मधून आम्हाला मिळालंय ते
टिकवण्याला आम्ही थोडंफार म्हणजे हातभार लागलाय आमच्या बाजूने आणि लोकांकडून आम्हाला ते प्रेम अजूनही मिळतंय याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. टेलिव्हिजनला श्रेय द्यावं असं वाटतं, कारण तिथे मिळणारी जी पॉप्युलॅरिटी असते, कारण तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात जातात, त्यांच्या घरातले होऊन जातात, फॅमिली होऊन जातात, तर ते मला वाटतं तेही तितकंच अनमॅच्ड आहे ते. हो हो ते आहे, पण ते दरवेळेस नाही होत ना. त्याच्यासाठी पण एक मॅजिक घडावं लागतं तुम्हाला. तुमच्या टीमवर तुम्हाला डिपेंडन्सी आहे या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्ही एकट्याने काहीच नाही करू शकत. तुमची टीम, तुमची मालिका कधी येते, काय, या सगळ्याच गोष्टी त्याला हे असतात. आणि अर्थात तुम्ही काय पद्धतीने काम करताय, तुम्ही कसं काम करताय, किती खरं काम करताय, तुम्ही लोकांना त्यांच्यातले वाटताय का, लोकांना तुमच्यावर विश्वास वाटतोय का. तर मला वाटतं की तो विश्वास त्यांना वाटला आमच्यावर आणि तो वाटतोय अजूनही, याचा आनंद आहे. पुन्हा टेलिव्हिजन करायला आवडेल का पण दोघांना? जर चुकीचा प्रश्न विचारला का? नाही, असं नाहीये काही, पण तेच की वेळेचं गणित आता जमत नाही या सगळ्या कारणांमुळे. कारण आता वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर कराव्याशा वाटतात. प्रत्येक टप्प्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. जसं एकांकिका आपण करत असतो कॉलेजमध्ये असताना, आता परत एकांकिका आपण त्या बाजूला कदाचित तेवढं हे नाही मिळणार. किंवा नाटकाच्या बाबतीतही जसं मला व्यावसायिक नाटक करायची इच्छा आहे, पण मला वेळ नाही काढू शकणार, कारण आपल्याकडे व्यावसायिक नाटक खूप चांगलं चालू आहे. नाटकांना खूप छान पद्धतीने, खूपच चांगला रिस्पॉन्स आहे त्याला, आणि खूप मस्त लोक भरभरून जात आहेत. तुम्ही सोमवारी प्रयोग लावा, तुम्ही मंगळवारी प्रयोग लावा, ते हाऊसफुल होत आहेत आणि छान चालू आहे प्रतिसाद. तर ह्या अशा याच्यामध्ये मी जेव्हा सिनेमा करत असतो किंवा जे काम करत असतो, तिथून मला वेळ काढून त्यांना देणं आणि त्याच्यामुळे मग सिनेमाचं शूटिंग थांबून राहणं, हे गणित आता बसू नाही शकत आहे. तर तेच कारण आहे सिरियलच्या बाबतीतही, की वेळेचं गणित सगळ्यात महत्वाचं आहे. ऋता, तुझं काय उत्तर असेल? वेळ करेक्ट आहे, डेट्सचाच आहे. आणि ऑल्सो मला असं वाटतं की मी 10 वर्ष टेलिव्हिजन केलंय, तर तेवढी कमिटमेंट मी आत्ता नाही देऊ शकणार. कारण ॲज अन ॲक्टर मला खूप एक्सप्लोअर करायचं आहे, ऑल्सो ॲज अ ह्युमन पण. म्हणजे मला आधी टेलिव्हिजन करताना माझं तेव्हा द इंटेंट टू डू टेलिव्हिजन वॉज डिफरंट. तर आत्ता मला असं वाटतं की मी तेवढ्या ऑनेस्ट इंटेंटने तिथे काम नाही करू शकणार. आत्ता मी मोर दॅन अभिनयाला तिथे वेळ देणं, मोर दॅन माझं ह्याच्यात वेळ जाईल की नाही म्हणजे आज आउट टाइम आहे माझं, नाही मग मला तर ते मला नको आहे. असं नाहीये की फोन येत नाहीत किंवा विचारलं जात नाही. इट इज माय होम ग्राउंड. आय लव्ह डुईंग टेलिव्हिजन, पण ते ना प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आता. कारण एका माणसाला ऍडजस्ट करण्यासाठी ना 60-70 लोकांचं युनिट सफर करतं. आणि हे मी खूप आधीच्या सिरियलला बघितलंय, जेव्हा मी नाटक करत होते, फिल्म करत होते आणि सिरियल करत होते एकत्र. आणि दमछाक आपली होते ती वेगळी, त्यामुळे ते आणि ना कुठेच मग 100% देता येत नाही. तर ते मला फक्त मला ते प्रेशरच नाही सर, मला इथून तिथे पोहोचायचंय आणि मग ते लोक थांबलेत आणि मग इथून, ते मला खूप जास्त प्रेशर येतं त्याचं. मला नाही सहन होत असे एका वेळेस 2 गोष्टी. आणि तसं काय होतं ना, ते प्रत्येक जण आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपापल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करणार आहे. म्हणजे टेलिव्हिजनचे प्रोड्युसर्स त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, फिल्मचे प्रोड्युसर्स त्यांच्या नाटकाचं हे की नाही. बिकॉज ऑब्व्हियसली म्हणजे आपण 4 गोष्टी करत असू, ते कदाचित एकच गोष्ट करतायत ती, आणि तेवढेच ताकदीने करतायत. तर तो थोडासा मग प्रायोरिटीचा इश्यू होऊन जातो. तर ते थोडंसं आत्ता वाटतंय की नको करावं. पण छान, तुम्ही चित्रपटांमध्ये इतकं छान गेल्या काही वर्षांमध्ये एक्सप्लोर करते. ललितनी इतकी इंटरेस्टिंग कामं केलेली आहेस तू. काय एक्सप्लोर करू पाहताय तुम्ही फिल्म्स मध्ये? वेन इट कम्स टू फिल्म्स, काय आपल्याला करायचंय, करावं असं वाटतंय, या गोष्टी झाल्या पाहिजेत असं वाटतं? खूप सगळे जॉनर आहेत की जे आपण अजून, मला वाटतं की एक्सप्लोर नाही केलेत, मराठीमध्ये पण नाही केलेत. आणि म्हणजे एकंदरीतच आपण सगळ्यांनी मिळूनच ते मला एक्सप्लोर करायचे. म्हणजे जर तू नीट बघितलंस तर खरं तर मी पहिली रोमॅन्टिक फिल्म असेल ही माझी. म्हणजे एवढे सिनेमे केल्यानंतर अशी हार्डकोर रोमॅन्टिक फिल्म. प्रत्येक फिल्म मध्ये रोमॅन्स हा त्या सिनेमाचा पार्ट होताच. आनंदी गोपाळमध्ये पण त्यांचं रोमॅन्स किंवा त्यांच्यातलं प्रेम हे मध्यवर्तीच होतं आणि त्यालाच धरून तो सिनेमा हे केला होता. पण आत्ताच्या काळातली हार्डकोर लव्ह स्टोरी आपण जी म्हणू, तशी हार्डकोर लव्ह स्टोरीज मला करायला मिळत नव्हती. तर मी लव्ह स्टोरी करायलाच मला इतका वेळ लागला. म्हणजे अर्थात मला स्क्रिप्ट आवडत नव्हत्या आणि मी त्याच्यासाठी वाट बघत होतो की चांगलं स्क्रिप्ट मला कधीतरी आवडेल आणि मी त्याच्यावर काम करीन. पण असे भरपूर विषय आहेत आपल्याकडे. चांगली ऍक्शन फिल्म मला करून बघायची आहे. मग मी अगेन झोंबिवलीमध्ये थोडंसं ऍक्शन करून बघितलंय, पण आउट अँड आउट ऍक्शन फिल्म करू शकतोय आपण. किंवा असे अजून भरपूर सायफाय असेल, फॅन्टसी असेल. पण अगेन फॅन्टसीमध्ये आता मी अजून एक फिल्म केली आहे जी येणार आहे, त्याच्यामध्ये फॅन्टसीचा पार्ट आहे.
पण असे भरपूर आहेत मला वाटतं की, आणि मला वाटतं माणसं एक्सप्लोअर करायची आहेत खूप चांगली चांगली, की ज्यांच्याबरोबर काम करून बघायचं आहे त्यांच्याबरोबर, किंवा ज्यांच्याबरोबर केलंय त्यांच्याबरोबर अजून एकदा काम करायचंय, त्यांच्याबरोबर एकदाच काम केलंय तर त्यांच्याबरोबर अजून एकदा काम करून अजून जास्त त्यांना एक्सप्लोअर करता येईल असं वाटतंय. ऋता, तुझ्या बाबतीत तुला काय करावं असं वाटतंय आता सध्या? खूप राहिलंय करायचं, आत्ताशी तर सुरुवात आहे त्यामुळे, आणि हे कायमच मला हेच फिलिंग द्यायचंय की सुरुवातच आहे, कारण नाही तर मग नवीन अप्रोचने कामच नाही करता येत बॅगेज घेऊन आलं तर. आणि युजली मी असं करते की जे बघून मला वाचून भीती वाटते ते मी करते, की अच्छा हे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं आहे तर आपण हे करूया असं. तर मला तर खूप आय एम रिअली व्हेरी हॅपी, कारण फुलपाखरू म्हणजे इट वॉज ऑल अबाउट रोमॅन्स, आणि त्याच्यानंतर तसं काहीच केलं, अनन्या केलं, मग सर्किट केलं, आणि मग कन्नी केली, टाइमपास 3 केलं. तर असं एक्सप्लोअर करायला डेफिनेटली आवडतं, हॉरर एक्सप्लोअर करायचं आहे. आणि मला ऍक्च्युली डोळ्यांवर इतके कॉम्प्लिमेंट मिळतात, मला ऍक्च्युली आनव्या मुलीची भूमिका करायची आहे, तर मला ते असं आहे, बरंच काय काय करायचंय, खूप काही आहे डोक्यात, पण इट हॅज टू बी राईट. पण करायला मिळतंय म्हणून नाही करायचंय, आय एम फाईन, आय कॅन वेट, म्हणजे आय एम ओके. पण या चित्रपटाच्या बाबतीत काम करत असताना एकमेकांबद्दलचं काय ऍक्टर म्हणून बेस्ट पार्ट वाटलं की ही प्रोसेसही असू शकते आणि त्याच्यामुळे कॅरेक्टरायझेशनला छान मदत होते, तर दोघांनी ते करत असताना कशा पद्धतीनं जाणवलं? मला असं वाटतं खूप प्रिपेअर्ड नसणं कधीतरी हेही हेल्प करू शकतं असं मला वाटतं, की किंवा मे बी आय डोंट नो, द कॅरेक्टर्स आर सो वल्नरेबल, आणि म्हणजे प्रेमात अदलमधलं नसलं तरी ते दोघं असे खूपच असे हल्लेले असे कॅरेक्टर्स आहेत. तर ते कारण मी खूप, मला खूप वाक्य पाठ पाहिजेत, हे पाहिजे ते असं खूप आहे माझं. पण ह्या फिल्ममध्ये जेन्युअनली मला असं वाटतं बिकॉज वी वर व्हेरी मच ओपन टू एक्सप्लोअर, आणि ऑल्सो गौरव आम्हाला ते करायलाही लावत होता, म्हणजे तो असं रॅन्डम हा आता करा काय कसं म्हणजे. आणि तर ते त्या ललितचं मला ते एक गोष्ट खूप जास्त आवडली, ती म्हणजे की त्याचं फक्त स्वतःचं काम नाही तर ओव्हरऑल सीन कसा अपलिफ्ट होऊ शकेल, ते त्याचं खूप सुंदर आहे, जे शिकण्यासारखं आहे डेफिनेटली. तिचा इमोशनल अप्रोच जो आहे प्रत्येक सीनकडे बघायचा, तो फारच कमाल आहे. तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच, आणि ती पूर्णपणे त्याच्यात असते. म्हणजे तू आता टीजर मधले पण जर तुम्ही शॉर्ट्स बघितले तर त्याच्यामध्येही तुम्हाला कळेल, आणि त्यातले पण जे सीन आहेत, आणि ते फक्त एकाच इमोशनल म्हटलं की फक्त एकाच लाईनवरचे किंवा एकाच याच्यावरचे नाही आहेत, त्यातले इमोशन्स सुद्धा वर खाली होणार आहेत. पण तो माणूस म्हणून तिचं वल्नरेबल होण्याची जी काही म्हणून लिमिट आहे ती खूप पुश करू शकते, आणि ती खूप जास्त वल्नरेबल होऊ शकते त्या कॅरेक्टरसाठी. ही तिची खूप चांगली स्ट्रेंथ आहे. बेस्ट पार्ट काय वाटलं, बेस्ट मुवमेंट काय वाटली? कारण आम्ही गोंधळातलं गाणं बघतोय किंवा तुमचे दोघांचे काही सीन बघतोय, इव्हन गोंधळातल्या गाण्यातला जो शेवटचा सीन आहे, ज्या पद्धतीने तू डान्स करतो, मला वाटतं असे जे शॉर्ट्स आहेत ना, आपल्याला असं वाटतं की आपल्या चित्रपटामध्ये अशी काहीतरी शॉर्ट्स आपल्याला पाहिजेत, तर तसे काय एक्सप्लोर केलं गाण्याच्या निमित्ताने किंवा ओव्हरऑल चित्रपटात? सगळं ऍक्च्युली म्हणजे तुम्ही बघाल ते आम्ही त्या दगडांवर उभे आहोत, 2 दगड आहेत मोठे आणि त्याच्यावर आम्ही उभे आहोत, आणि म्हणजे तो पण सीन तुम्हाला जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा कळेल की काय सीन आहे किंवा काय नाहीये, किंवा माझा ऍक्सिडेंटचा सीन तुम्हाला दिसतो, तो ज्या पद्धतीने शूट केलाय ते आहे. 1-2 असे वन शॉट सीन होते की मी रस्त्यावरून चालत येऊन कुठेतरी बिल्डिंग मध्ये चढून काहीतरी करतोय, आणि तो एक वन शॉट करायचा होता. तर हे फक्त बघितलेलं असतं आपण कुठल्या तरी वेगळ्या याच्यामध्ये, किंवा ह्या पद्धतीचं काहीतरी बघितलं असतं, आपण फक्त इमॅजिन केलं असतं की आपल्याला पण कदाचित असं काहीतरी करायला मिळेल. गाणी आहेत, परत आम्ही एकमेकांबरोबरचे आमचे सीन्स आहेत ते तर खूपच मस्त सीन आहेत, खूपच सुंदर सीन आहेत. आणि जरी कॅफे मधले आमचे काही सीन असतील, फक्त आम्ही टॉकी फक्त बसलोय आणि फक्त बोलतोय असे जरी सीन असले आमचे, तरी त्याचा कंटेंट इतका सुंदर होता की ते सीन केवढे मोठे आहेत ते कळतच नाही तुम्हाला. करत असताना पण आम्हाला कळत नव्हतं, आणि आता फिल्म बघताना पण आम्हाला त्याची लेंथ नाही कळते, कारण ते असे भरलेले आहेत सगळ्याच गोष्टींनी, शब्दांनी, इमोशन्सने आणि परफॉर्मन्सने. मला ह्या सगळ्याचं क्रेडिट आमच्या डीओपींना द्यायचंय, म्हणजे राहुल सरांना. ही हॅज डन म्हणजे आम्ही पहिल्यांदा फिल्म बघितली तर मी त्यांना असा फोन केला, मी म्हटलं हम रोते हुए भी सुंदर दिख रहे, असं कसं केलं तुम्ही म्हणजे. आणि दोघंही आम्ही असे
जेवढं मीही ललितचं ऑब्झर्व केलंय की असे रडत नाहीत आम्ही की आम्ही छानही दिसतोय ना रडताना, असे आम्ही दोघंही नाही आहोत. आम्ही म्हणजे सगळं असेच रडतो तरीही आम्ही सुंदर दिसतोय. तर मला असं झालं की सुंदर म्हणजे नॉट दिसण्याच्या ह्याच्याने, आय एम सेइंग की द शॉट वाईज म्हणजे मागची डेप्थ, लाइटिंग, अँगल असं कसं होऊ शकतं. म्हणजे राहुल सर हॅज हिट इट आउट ऑफ द पार्क म्हणजे असं. आणि तोपर्यंत त्यांनी फिल्म बघितली नव्हती तर आम्ही असं की आप देखो वगैरे असं. आणि ते इतके चिल आउट आहेत, इतके खूपच क्रेझी आहेत ते. म्हणजे प्रत्येक शॉट जे असं, आणि ऑब्व्हियसली आता लहानपणापासून या रोमॅन्टिक फिल्म्स बघत मोठे झाले तर कुठेतरी एक असं फिलिंग ऍक्टर म्हणून असतंच की हे आपल्याला करता आलं पाहिजे. जसं मला असं खूप क्लासिक हे वाटतं की रणबीर कपूर शॉट म्हणजे की तो पुढे चालतोय आणि ह्याच्यात पण इमोट करतोय, काय करतोय वगैरे. तर असे आम्हाला खूप शॉट्स मिळाले दोघांनाही म्हणजे. आणि गौरव हॅज बीन व्हेरी बॅलन्स्ड अबाउट, ही वॉज नॉट पार्शल. पण तुम्ही अनेक म्हणजे आपल्या मराठीतही हिंदीतही अनेक जे केमिस्ट्री वर्क होते ना की जे जोड्या बघतो, अरे हे कास्टिंग काय अमेझिंग आहे आणि केमिस्ट्री इतकी छान पद्धतीनं सादर होतं. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला असे कोणते पेअर्स खूप प्रचंड आवडले ज्यांचं तुम्हाला वाटलं की कास्टिंग अमेझिंग आहे आणि त्यांची केमिस्ट्री खूप छान वर्क झाली, वेदर इट इज मराठीतले असतील कोणतेही असतील, कोणतेही फिल्म्स तुम्ही बघितल्या असतील? तसं तर शाहरुख आणि काजोल ही एक आपल्याकडे एक उदाहरण आहे. म्हणजे रोमॅन्टिक्सच्या बाबतीत आपण म्हणूयात की ते एक बेंचमार्क सेट केलंय त्यांनी. आम्ही खूप बघायचो त्यांचं सीन शूट करताना, बरं खूप बघायचो कुछ कुछ होता है वगैरे. काय म्हणताय? ओके, पाठ आहेत दोघांनाही आणि त्यामुळे काय आम्ही असे प्लीज शाहरुख काजोलचा सीन करा प्लीज. आम्ही अमरप्राची करू शकतो, आम्ही ते नाही करू शकणार. प्लीज, आय वॉन्ट टू सी देम लाईव्ह. अमरप्राची असं पाठ नाहीये ग, म्हणजे असं म्हणजे पुढचा सीन आता हा आहे वगैरे असं पाठ आहे. पण इंटरेस्टिंग, मला वाटतं ते सगळे ज्या पद्धतीची केमिस्ट्री तिथे आम्ही बघितली आणि ती मला वाटतं जाणवतीये तुमच्या त्या पेअरिंग मध्ये ती, आणि ते कास्टिंग परफेक्ट झालेलं. पण मला सांगा, जेव्हा सुरुवातीला तुम्हाला कळालं होतं की या फिल्म मध्ये ललित आहे किंवा या फिल्म मध्ये ऋता आहे, काय वाटत होतं की आधी काम बघितलेलं आहे किंवा ऋताबद्दलची ही गोष्ट आवडत असेल आणि आता छान आपण पेअरिंग करतोय सिनेमाच्या निमित्तानं? मला जेव्हा आमचं म्हणजे कळलं की आता ऋता आहे या सिनेमामध्ये, तेव्हा मला माहित नाही पण असं चांगलंच वाटत होतं फक्त. पण अशी क्लॅरिटी अशी तेव्हा काही नव्हती, कारण एकतर खूप गोष्टी चालू होत्या आणि मला स्वतःला ना असं जज करायची सवय नाही. त्याच्यामुळे मी आधीच मला काही ठरवायचं नाही तर आपण ठरवतो मग गोष्टी. एक्साइटमेंट खूप होती, कारण बऱ्याच वेळा जसं तिने म्हटलं तसं असं बऱ्याच वेळा झालं होतं की एखादा सिनेमा मला आलाय, मग मला तो नाही आवडलाय, किंवा मग तिला आलाय आणि म्हणजे आम्हाला दोघांना विचारलाय पण मला किंवा तिला नाही आवडलाय आणि मग ते नाही झालंय किंवा मग तो सिनेमाच नाही झालाय. आधीही हे पेअरिंग होणार होतं. हो, बऱ्याच ठिकाणी ते असं होणार होतं. त्याच्यामुळे जेव्हा ह्या सिनेमात ते होत आहे तर त्याची खूप जास्त एक्साइटमेंट होती की आता हे कसं होणार आहे, आणि ते कसं होणार आहे ते ठरवायचं नव्हतं पण त्याची एक्साइटमेंट होती की आता काय. आणि त्याची मला वाटतंय की ग्रॅव्हिटी असेल किंवा त्याचा काय आवाका आहे तो आम्हाला नंतर कळत गेला. म्हणजे जसं आमच्या डिरेक्टरला माहितच नव्हतं की आमचा बर्थडे एका दिवशी आहे, सो त्याचा काय होऊ शकतंय त्याला माहितच नाही. किंवा आमचे फॅन पेजेस आहेत हे असं जुजबी माहित होतं, पण त्यांनी ज्या पद्धतीने आता आम्हाला सपोर्ट केलाय किंवा ज्या पद्धतीने सगळं लावून धरलेलं आहे सिनेमा अख्खा, सो ग्रॅव्हिटी आपल्याला नंतर कळते, ती काम केल्यानंतर कळते. तर ते काम केल्यानंतरची आता एक्साइटमेंट माझी 100% जास्त वाढली आहे. तुला काय वाटलं होतं जेव्हा ललित असणार आहे या फिल्म बद्दल कळालं होतं? डेफिनेटली एक्साइटमेंट होती, पण ऍट द सेम टाइम नर्वसनेस पण होताच. कारण लाईक आय सेड की पहिल्यांदा काम करत होतो एकत्र, त्यामुळे तो सेटवर कसा आहे. आणि तशी म्हणजे आमची झिरो मैत्री, म्हणजे काहीच नव्हतं. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला वगैरे पण नाही, पण आमचं दोघंही इतके तसे बऱ्यापैकी आम्ही सोशली ऑकवर्ड माणसं आहोत, त्यामुळे एवढंच होऊ शकतं. किंवा तो माझ्या नाटकाला आला होता तर आम्ही एकत्र बर्थडे केक कट केला होता, कारण बर्थडे सेम म्हणून वगैरे, एवढंच वगैरे. पण असं काही एकमेकांना मेसेज करणं वगैरे झिरो म्हणजे दोघांना. त्यामुळे नर्वसनेस डेफिनेटली होता, कारण मला तसं ना पटकन आमचे रोमॅन्टिक सीन्स आहेत म्हणजे त्याच्यात काही फिजिकल ऑकवर्डनेस असूच शकत नाही वगैरे, आणि तशी मी ऑकवर्ड आहे बऱ्यापैकी. पण ह्याचं क्रेडिट त्याला आहे, कारण त्यांनी पहिल्या दिवशी डायरेक्ट मिठीच मारली, त्यामुळे काय मला काय कळेचं ना, म्हणजे की ओके अच्छा ओके. कारण ही इज व्हेरी म्हणजे तसा तो, आणि ही हॅड व्हेरी बिग रिस्क, ही इज को प्रोड्युसिंग द फिल्म ऑल्सो. तर ते आईस ब्रेक तेव्हाच झाला. आणि
हे मला फक्त कळलं होतं की आम्ही दोघंही छानच दिसणार आहोत म्हणजे टुगेदर, बिकॉज आय फील की आम्ही एकमेकांना खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो ॲज अ कपल स्क्रीनवर. आणि हे खूपदा प्रत्येक वेळी म्हणजे आता आपले पण फ्रेंड सर्कल असो किंवा काय असो, अरे तुम्ही दोघं एकत्र काम करा नाही यार, यू विल मेक अ रिअली गुड लुकिंग कपल ऑन स्क्रीन आणि असं. तर मग हे मला दिसण्याचं प्रेशरच नव्हतं की अरे आम्ही दोघं छानच दिसू, पण ती केमिस्ट्रीवर, कारण आमच्या फिल्ममध्ये प्रेमात पडण्याची गोष्ट नाहीये की अरे मग सीन ते फुलत जातील, असं फुललेलेच आहे, त्यांचं प्रेमच आहे. त्यामुळे ते, आणि ते एका शॉटमध्ये दिसतं की ते प्रेमात पडलेत. ते इफ दॅट डझंट वर्क, पुढचं काहीच वर्क होणार नाहीये. आणि हे फक्त आमच्या दोघांचं ग्रेड नाही, म्हणजे आमचं थोडंसं क्राफ्ट पण, म्हणजे वी आर ऍक्टर्स ऑल्सो डेफिनेटली, सो तेही आहे. तर आणि जे मला कायम असं प्रश्न विचारतात की की तुमचं केमिस्ट्री मग तुम्ही काय केलं, मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारांनी त्यांचं काम केलं ना तर ती केमिस्ट्री वर्क होते. सो आणि लिखाणात पण खूप स्ट्रॉंगलीच लिहिलं होतं, त्यामुळे आम्हाला तसं वेगळं काही करावं लागलं नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना नर्वसनेस याच्यासाठी होता की आय डोंट नो, आम्हाला तो वेळ मिळणार नाहीये की एकमेकांचं प्रोसेस समजायला, किंवा एक माणूस एका पद्धतीने सेटवर कसा रिॲक्ट करतो, तो प्रेशर कसा हँडल करतो. डेली शोला नाही हे सगळं कळत जातं, कारण तुम्ही 1-2 वर्ष एकत्र असता. इथे कसं तुम्हाला फक्त 23, आम्ही 40 लोकेशन 23 दिवसात केले असं, आणि आम्ही 2दा फक्त वाचन केलं होतं फिल्मचं. त्यामुळे तसा आम्ही एकमेकांबरोबर वेळ नव्हता घालवला. नॉर मी ॲज अ फ्रेंड त्याला ओळखत होते किंवा काहीच नाही. त्यामुळे एकमेकांना डिस्कवर करण्यापासूनच होतं ते सगळं, आणि अचानक दाखवणं की खूप प्रेम आता होत वगैरे असं. सो नर्वसनेस डेफिनेटली होता, पण लाईक फिल्म बघितल्यावर सगळं छान वाटतं. इट्स ऑल वर्थ इट. आणि मग जे काही ललित कधीतरी असे शर्टलेस फोटो आणि त्याच्यात सीन वगैरे देतो, तेव्हा काय म्हणायचं आपण, किती कमेंट्स येतात मुलींचे, पण छान वाटतं तो सीन, म्हणजे तो त्याची खूप मेहनत आहे, कारण तो खूप मेहनत घेतो त्याच्यावर, म्हणजे कारण करायचा यार वर्कआउट तो तिथे, पण मी नाही करायचे. एकदम चल जिमला वगैरे, मी जाऊन बसले होते फक्त, तो वर्कआउट करत होता. म्हणजे ही इज रिअली डेडिकेटेड विथ हिज फूड ऑल्सो अँड एव्हरीथिंग, लॉट ऑफ मेहनत. म्हणजे तो ही सो मेंटेन्ड, म्हणजे आय थिंक की येस पुट इट. आणि म्हणजे जसं आपलं लास्ट टाइम पण बोलणं आलं होतं की ही रिअली पुट्स एफर्ट्स, म्हणजे की तो असं म्हणते की आधी आपण तेवढ्या ह्याचे बनवूया तर आपण बोलू शकतो, राईट. तर तो ते तसं करतो, तो खरंच खूप मेहनत घेतो. आणि हॉटनेस वगैरे तर काय आता ते आहेच. तू जवळून बघितलंस म्हणजे मला छान वाटलं तुम्हा दोघांनाही भेटून, आणि या चित्रपटाच्या निमित्तानं इतकं छान तुम्ही भरभरून सांगताय, त्यामुळे उत्कंठा अर्थातच वाढली आहे. टीझरने आणि चित्रपटाच्या गाण्यांनीही ती वाढवली आहे, त्यामुळे बघणं महत्वाचं ठरणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.